निलंगा नगरपालिका निवडणूक विश्लेषण ज्येष्ठ संपादक मोहन क्षीरसागर। नगरपालिकेतील सत्ता भाजपकडे, पण सत्ता वापरण्याची मक्तेदारी संपली। काँग्रेसचा डोळ्यात तेल घालून पहारा, अन्याय झाला तर रस्त्यावर उतरू। नगरपालिकेतील सत्ता जरी भारतीय जनता पक्षाच्या हाती गेली असली तरी मर्जीने कारभार करण्याचे दिवस आता संपले आहेत, हे भाजपने ठामपणे लक्षात ठेवावं। मागील कार्यकाळात विरोधी पक्ष निष्क्रिय असल्याचा फायदा घेत जो मनमानी, बेजबाबदार आणि लोकविरोधी कारभार झाला, त्याची किंमत भाजपला या निवडणुकीत मोजावी लागली आहे। ही निवडणूक केवळ सत्ता परिवर्तनाची नव्हे तर जनतेने दिलेली ताकद आहे। जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखालील आणि आमदार अमित देशमुख यांच्या राजकीय मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाने स्पष्ट केलं आहे की यापुढील 5 वर्ष नगरपालिकेचा प्रत्येक फाईल, प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक खर्च काँग्रेसच्या रडारवर असेल। विरोधी पक्ष म्हणजे शोभेची वस्तू, ही भाजपची समजूत यावेळी पूर्णपणे चुकीची ठरणार आहे। 24 तास पाण्याची घोषणा फक्त फलकापुरती की वास्तव्यात? भाजपने सत्तेपूर्वी दिलेली 24 तास पाणीपुरवठ्याची घोषणा ही आता काँग्रेसकडून कसोटीला लावली जाणार आहे। पाणी येत नसेल, गटारी तुंबलेल्या असतील, स्वच्छता कागदावरच असेल, दिवाबत्ती बंद असेल तर फक्त प्रशासन नव्हे तर सत्ताधारी थेट जबाबदार धरले जातील। सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर राजकारण खपवून घेतलं जाणार नाही। प्रॉपर्टी टॅक्स, मुंडणी, प्लॉटिंग नोंदी, पाणी कनेक्शन, बांधकाम परवाने या बाबतीत कायदेशीर नागरिकांची अडवणूक झाली तर काँग्रेस गप्प बसणार नाही। जिथे प्लॉटिंग कायदेशीर आहे तिथे सुविधा नाकारल्या गेल्या तर ते सत्तेचा दुरुपयोग मानले जाईल। मात्र बेकायदेशीर कामांना पाठबळ दिले गेले तर काँग्रेस मुद्दाम अडथळे उभे करेल, कारण तो जनहिताचा लढा असेल, राजकीय हट्ट नव्हे। पराभव असूनही काँग्रेस मैदानात। भाजपने हे गांभीर्याने घ्यावे। 8 नगरसेवक पराभूत, उमेदवार आणि कार्यकर्ते सर्व प्रभागात काँग्रेस सक्रिय राहणार असल्याची ग्वाही देण्यात आली। सत्ता नाही म्हणून जनता वाऱ्यावर सोडणार नाही, हा संदेश केवळ भाषणापुरता न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा निर्धार काँग्रेसनं केला आहे। मुख्याधिकाऱ्यांसाठीही इशारा। मागील काळात मुख्याधिकारी कार्यालयात न बसणे, कर्मचारी गैरहजर राहणे, प्रशासनाची अनास्था हे चित्र आता चालणार नाही। मुख्याधिकाऱ्यांनी सत्ताधारी विरोधी असा भेद न करता जनतेसाठी काम केलं नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल आणि त्यांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल। भाजपसाठी स्पष्ट संदेश। सत्ता मिळाली म्हणजे सर्व काही माफ असा गैरसमज भाजपने तात्काळ सोडावा। पारदर्शकता, कायदेशीरता आणि जनहित या 3 कसोट्यांवर भाजपचा प्रत्येक निर्णय तपासला जाईल। चूक झाली, अन्याय झाला, भ्रष्टाचार आढळला तर विरोध सभागृहापुरता मर्यादित राहणार नाही, रस्त्यावरचा संघर्ष अटळ असेल। ही निवडणूक संपली आहे, पण लोकशाहीची लढाई सुरूच आहे। सत्ता भाजपकडे असली तरी लोकांच्या बाजूने उभा राहणारा काँग्रेसचा प्रखर विरोध आता नगरपालिकेतील प्रत्येक निर्णयाला सामोरे जाणार आहे। जय भीम, जय संविधान, जय भारत। जय भीम, जय संविधान, जय भारत। मी मोहन क्षीरसागर, संविधान लाईव्ह 24 न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपणाला आज हितगुज करणार आहे, आपल्याशी संबोधन करणार आहे। नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे। महाराष्ट्रातील 288 नगरपंचायती व नगरपालिकेच्या निकालामध्ये भाजप हा नंबर 1 चा पक्ष ठरलेला आहे। 2 नंबरचा पक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना ठरलेली आहे। 3 नंबरचा पक्ष अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरलेला आहे आणि 4था नंबरला काँग्रेसचा जास्त नगराध्यक्ष आणि हे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचेच आलेले आहेत। शिवसेना उभाटा गटाचे थोडे आलेले आहेत, त्या खालोखाल शरद पवार राष्ट्रवादी गटाचे आलेले आहेत। मात्र आपण मराठवाड्यामध्ये म्हणावं तसं त्यांना यश मिळालेलं नसलं महाविकास आघाडीला, तरी महाराष्ट्राच्या विदर्भामधल्या काही जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष आलेले आहेत। विशेषतः उल्लेख करायचं झालं तर चंद्रपूर जिल्ह्यातल्या 12 नगरपालिकापैकी 8 नगरपालिकामध्ये काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष आणि बहुमत आलेलं आहे। तर भाजपचं चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका नगरपालिकेवर नगराध्यक्ष बहुमत आलेलं आहे, तर शिंदे गटाचा एका नगरपालिकेवर नगराध्यक्ष आणि बहुमत आलेलं आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका नगरपालिकेवर स्थानिक आघाडीचे नगराध्यक्ष आणि बहुमत आलेले आहे। विदर्भातल्या अनेक जिल्ह्यामध्ये
काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने घौडदौड चालवलेली आहे. पण आपण हे सर्व पाहत असताना लातूर जिल्ह्यामध्ये 4 नगरपालिकामध्ये विश्लेषण करत असताना औसा नगरपालिका स्थानिक आमदार अभिमन्यू पवारच्या विरोधामध्ये अजित पवार राष्ट्रवादी गटाचे अफसर बाबा यांना विश्वास दाखवलेला आहे. त्यांचे 17 नगरसेवक आलेले आहेत, तर आमदार अभिमन्यू पवार यांचे 6 नगरसेवक आलेले आहेत. उदगीरमध्ये भाजपचा नगराध्यक्ष आलेला आहे व संजय बनसोडे यांनी भाजपने आघाडी केल्यामुळे घवघवीत यश संपादन केलेलं आहे. अहमदपूरमध्ये बाबासाहेब पाटलांच्या विरोधामध्ये जाऊन भारतीय जनता पक्षाने फक्त नगराध्यक्ष पद जिंकलेलं आहे. बहुमत बाबासाहेब पाटलाच्या, अजित पवाराच्या, राष्ट्रवादी माजी मंत्री हे विनायकराव पाटलाला तिथं पॅनल उभा करता आलं नाही. मात्र त्या ठिकाणी अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील मंत्री सध्याचे त्यांनी आपलं बहुमत आणलेलं आहे. आणि रेणापूरमध्ये आमदार रमेश कराडांनी आपलं बहुमत आणलेलं आहे. निलंग्यामध्ये सुद्धा घवघवीत यश भाजपने 23 पैकी 15 नगरसेवक निवडून आणलेले आहेत. तर नव्याने जिल्हाध्यक्षपद प्रस्थापित झाल्यानंतर अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखालील व माजी मंत्री पालकमंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अभय साळुंके यांनी शिस्तबद्ध पद्धतीने भाषण करून लोकांमध्ये परिणाम करून 8 नगरसेवक निवडून आणलेले आहेत. 2016 डिसेंबरमध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गोविंद शिंगाडे होते. यावेळेस शेख हमीद इब्राहिम शेख होते काँग्रेस पक्षाकडून. मागच्या वेळेसचा बाळासाहेब शिंगाडे हे भाजप नगराध्यक्ष संभाजी पाटलाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नगरपालिका ताब्यात आणली होती. 2000 मतांनी मागच्या वेळेसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी झाला होता. त्याच पद्धतीने यावेळेस सुद्धा भारतीय जनता पक्षाचे संजय हलगरकर हे 2026 मतांनी विजयी झालेले आहेत. मात्र त्यांना मोठ्या प्रखर टीकेचा सामना करावा लागला. संजय हलगरकर हे नवखे उमेदवार आहेत, हे डमी नगराध्यक्ष उमेदवार आहेत, त्यांचे काँग्रेसचे नगरसेवक पदाचे उमेदवार भरलेले गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. काही नगरसेवकावर हद्दपारीच्या नोटिसा निघालेल्या आहेत. काही नगरसेवका गुंडेगिरी खंडणीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. काही नगरसेवक अवैध धंद्यामध्ये मटका गँगमध्ये असलेले एखादी उमेदवार आहेत त्यांचे नातेवाईक, असा आरोप काँग्रेस पक्षाकडून जाहीर सभामधून करण्यात आला होता. तर भारतीय जनता पक्षाकडून आमदार संभाजी पाटील, अरविंद पाटील यांनी भाषणामधून गुत्तेदारी करणारा नगराध्यक्ष काँग्रेसचा उभा आहे, गुत्तेदारी करणारे काही नगराध्यक्ष पदाचे काही उमेदवार आहेत, नाव न घेता त्यांनी उबाटा गटाचे लिंबन रेशमे यांच्यावर सुद्धा आमदार व त्यांच्या बंधूंनी आरोप केले होते. त्या आरोपाकडे दुर्लक्ष करून काँग्रेसचे 8 नगरसेवक निवडून दिले. आणि काँग्रेसने जे आरोप केले होते भाजपवर, गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, हद्दपारी असलेले उमेदवार आहेत आणि कोण आहे हा जनतेला माहीतच आहे असं काँग्रेस पक्षाने भाषणात म्हणले होते. आणि असे उमेदवार दिलेले आहेत ज्यांच्यावर गुंडेगिरीचे आरोप आहेत, दहशत करणारे आहेत, आणि नवखा उमेदवार नगराध्यक्ष पदाला दिले. नुसतं झेंडावंदन करण्याच्या कामाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिला आहे असा अभय साळुंके यांनी प्रचारामध्ये राळ उडून दिली होती आणि प्रखर विरोधी टीका केली होती. मात्र त्याच्याकडे निलंग्यातील जनतेने दुर्लक्ष करून भारतीय जनता पक्षावरच परत विश्वास व्यक्त केला आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना लोकांनी पसंती दिलेली आहे, त्यांच्याच उमेदवाराला, आणि त्यांचेच नगरसेवक 15 नगरसेवक निवडून दिल्यामुळे आता काँग्रेस पक्ष हा दुय्यम स्थानावर आला असून आता काँग्रेस पक्षाला येणाऱ्या 5 वर्षात प्रखर विरोधी पक्ष म्हणून नगरपालिकेत काम बजावावे लागणार आहे. कारण मागच्या 9 वर्षामध्ये संभाजी पाटलाला आणि भाजपला एक हाती सत्ता आलेली होती. काँग्रेस पक्षाचे फक्त 2 नगरसेवक होते आणि ते निष्क्रिय नगरसेवक होते. त्यावेळेस त्यांनी काँग्रेस पक्षाच्या
2 नगरसेवकांना भाजपने मॅनेज करून आपले कारभार केलेला आहे व भ्रष्टाचार केला, विकास केला नाही, असे आरोप भाजपवर आले होते. आता भाजप पक्ष आमदार संभाजी पाटील, अरविंद पाटील आणि रुपाताई पाटलांनी काळजीपूर्वक विरोधकांच्या निशाण्यावर येणार नाही असा कारभार, पारदर्शक कारभार कसे करून दाखवतात यावर या पुढील काळात 5 वर्षात त्यांची कार्यपद्धती सिद्ध होणार आहे. आणि ज्या पद्धतीनं पर्याय दिलेलो आहोत आम्ही, पूर्वीची काँग्रेस आता राहिलेली नाही. पूर्वीचा काँग्रेसचा नेता मी नाही, पूर्वी काँग्रेस नेता वेगळा होता असे नाव न घेता त्यांनी अशोक पाटलावर शरसंधान साधले होते. मात्र मी स्वतः आता जिल्हाध्यक्ष असल्याने मी स्वतः लक्ष घालून जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही. या 8 नगरसेवकाची भाजप पक्षाच्या 15 नगरसेवकाला व नगराध्यक्षाला गाठ पडलेली आहे. आता ही गाठ काही सुटणार नाही आणि ही गाठ उकलायची असेल तर भाजप पक्षाने आणि 15 नगरसेवकांनी, नगराध्यक्षांनी, नगरपालिकेच्या नवीन उपाध्यक्षांनी पारदर्शकपणे काम करून लोकांची टीका येणार नाही, लोकांकडून टीका होणार नाही याची काळजी घेऊन कारभार करणे असं करावे लागेल. कारण एकतर्फा भारतीय जनता पक्षाला या पुढील 5 वर्षात कार्य करता येणार नाही. कारण अभय साळुंखेच्या नेतृत्वाखालील जिल्हाध्यक्ष असलेले व अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या पुढील काळात नगरपालिकेच्या प्रत्येक कारभारावर विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसचे लक्ष असणार नाही, लक्ष असणार आहे. हे जनतेला या प्रसंगी मी सांगू इच्छितो की मागच्यासारखे आपण विरोधी पक्ष निष्क्रिय असणार नाही. विरोधी पक्ष त्यांच्या कारभारावर लक्ष राहील. पिण्याच्या पाण्याची सोय ही 24 तास पाणी देऊ म्हटलेलं आहे भाजपने, त्याचं पालन होतंय का पाहावं लागेल. गटारी नाल्या, साफसफाई, स्वच्छता, दिवाबत्ती आणि जनतेचे प्रश्न आहेत, प्रॉपर्टीचे 8चे प्रश्न आहेत, नोंदीचे प्रश्न आहेत, प्लॉटिंगचे नोंदीचे प्रश्न आहेत. कुठे प्लॉटिंग व्यवस्थित बेकायदेशीर झाले असेल तर तिथं त्यांना 8 देता येणार नाही. आणि जिथं व्यवस्थित आहे सात पाणी येणे त्या लोकांना नगरपालिकेने 8 देण्यासाठी अडवणूक करू नये. आणि जर कुणी अडवणूक केली आणि योजना चालवित असताना काही अडथळे आले तर ते अडथळे हे चुकीच्या पद्धतीने भाजप कारभार करत असेल तर काँग्रेस पक्षाकडून अडथळे आणले जातील. कारण काँग्रेस पक्षानेही डोळ्यात तेल घालून या पुढील काळामध्ये लक्ष द्यावे लागणार आहे. आज जरी पराभवानंतर आत्मचिंतन करून त्यांनी परवा सभा घेऊन त्यांनी मतमोजणीनंतर कार्यकर्त्यांना एक दिलासा दिला की या पुढील काळामध्ये 8 नगरसेवक व पराभूत झालेले नगरसेवक कार्यकर्ते हे सर्वच प्रभागामध्ये सक्रिय राहून कार्यकर्ता म्हणून काम करतील अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. अभय साळुंखे यांनी भाषणात आपण या शहरातील जनतेला जरी पराभव झाला असलं तरी आपण वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना आपण लक्ष देऊन त्यांच्यासाठी आपण लढत राहू, नगरपालिकेमध्ये कार्य करीत राहू अशी त्यांनी हे केलेलं आहे. आणि यामुळे आता पाहावं लागेल की या पुढच्या काळामध्ये खरोखर नगरपालिकेमध्ये काय कार्य चालणार आहे. आणि पूर्वीसारखं नगरपालिकेचे अधिकारी शिवो हे जनतेसाठी किती कार्यरत असणार आहे. मागील काळामध्ये मुख्य अधिकारीच नगरपालिकेत बसत नव्हते, मुख्य अधिकारी सतत गैरहजर राहत असत, कुणी कर्मचारी राहत नव्हते, वेळेवर कामे होत नव्हती. आणि प्रस्थापित याला अँटी इन्कम्बन्सीचा फटका या निवडणुकीत काही अंशी बसलेलाच आहे. मागच्या वेळेस त्यांना एकतर्फा नगरसेवक जे जास्त आणता आले 2च काँग्रेसचे होते, मात्र यावेळेस 8 काँग्रेसचे नगरसेवक आणि त्यांचे अल्प निवडून आलेले 15 नगरसेवक यांना सोबत घेऊन मुख्याधिकाऱ्याला काम करावे लागेल. आणि मुख्याधिकाऱ्याला दोन्ही पक्षांना आणि जनतेला सोबत घेऊन निलंगा शहराचा विकास करावा लागेल. हा विकास होत नसेल तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर येऊन आपला लढा उभारून करण्याची शक्यता आहे. यापुढे अभय साळुंखे जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष असल्यामुळे
त्यांना पुढील विधानसभा निवडणुकीत विधानसभेचं भवितव्य घडवत असल्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की अभय साळुंखे हे निवडणुकीनंतर कुठेही गायब होणार नाही आणि स्वतः लक्ष देऊन आणि नगरपालिकेच्या जनतेच्या कामासाठी आपला पूर्ण वेळ देतील आणि जनतेसाठी कामाला सज्ज राहतील आणि त्यांचे 8 नगरसेवकही जनतेच्या कार्याला सज्ज राहतील. याबरोबर प्रखर प्रवाह विरोधी काँग्रेसचा पक्ष असल्यामुळे आता संभाजी पाटील, अरविंद पाटील आणि रुपाताई यांनी सुद्धा आपलं कार्य हा पारदर्शकपणे करून लोकांची टीका अंगावर येणार नाही याची काळजी घेऊन आपण कार्य करावं असं भारतीय जनता पक्षाला मी या प्रसंगी सुचवू शकतो. जय हिंद, जय भीम, जय संविधान, जय भारत.